ज्यांचा कंटाळा करतायत ना, एक दिवस असा येईल त्यांच्याशी बोलण्यासाठी तरसाल, पण ते तुमच्याशी बोलणार नाही. गए हुए आते नहीं, उनकी याद आती है. म्हणून माय प्रेम द्या एकमेकांना. माणूस निघून गेला ना आपल्या इथून, एकदा निघून गेला ना परत नाही येत तो. किती प्रेम करते आई, दिवसातून 4 वेळेस फोन करते. कशी आहेस ग, चांगली आहेस का ग, काय करते ग, जेवलीस का ग. जिची आई गेली असेल ना तिला विचारा, ती आता फोनची वाट पाहत असेल पण तिला फोन येत नसेल. एकदा का आई गेली ना जीवनातला मायेचा सागर जातो. आई गेल्याचं दुःख काय असतं, मी दररोज पाहतोय माझ्याकडे लेकरं आहेत ना गड्या, ज्या आई वडीलवाले मुलं पण आहेत माझ्याकडे, त्या मुलांच्या आई आहेत ना पिशव्या भरून आणतात खाऊच्या, जवळ बसवतात आणि लेकरांना खाऊ घालतात. त्यावेळेस ज्यांना आई वडील नाहीत ना ते लेकरं असं एवढं तोंड करून पाहतात. आज आमची आई राहिली असती त्या आईने आम्हालाही खाऊ घातलं असतं. एकदा आई जीवनातून गेली ना गड्या, तेवढं प्रेम आपल्याला कोणाचं मिटत नाही. ज्यांना वाटतं माझे ग्रह खराब आहेत, माझे ग्रह मला साथ देत नाही, एक लक्षात ठेवा, जिन पर मेरे भोले बाबा अनुग्रह कर देते हैं, जिन पर मेरे भोले बाबा अनुग्रह कर देते हैं, उनके 9 ग्रह कुछ नहीं बिगाड़ सकते, क्योंकि ये मेरे बाबा की कृपा है. 9 ग्रह तुमचं काहीही बिघडू शकत नाही. ज्या दिवशी तुमच्यावर भोले बाबाची नजर पडली, ताकद नाही गड्या हो. ज्या भोले बाबाची कृपा रावणावर होती, तो रावण 9 ग्रहांच्या पायऱ्या करून वर बसायचा आणि काळाच्या पाठीवर पाय द्यायचा. कशामुळे? फक्त भोलेनाथाच्या कृपेमुळे. रावणाची वैयक्तिक ताकद नव्हती, पण भोलेनाथाची ताकद असल्यामुळे 9 ग्रहांच्या पायऱ्या केल्या. शनीची ताकद नव्हती की रावणाकडे बघून तरी जाईल. भोलेनाथाच्या एका भक्ताला शनीने त्रास दिला होता, पण त्या भक्ताने शनीचा असा काटा काढला. कथाभाग तुम्हाला माहिती असेल, धावता सांगेल. ददीची नावाचे ऋषी आणि उत्तरासूर नावाचा दैत्य माजला होता, आणि त्याचा मृत्यू त्याने सांगितलं, एखाद्या सत्पुरुषाच्या अस्थिच्या द्वारे माझा मृत्यू होईल. इंद्र चिंतेत पडला की सत्पुरुष अस्थि कशा दिला आपल्याला. त्याने खूप हाहाकार मजवला, जिकडे तिकडे त्रास, जिकडे तिकडे त्रास. शेवटी इंद्राने ददीचींकडे जायचं ठरवलं. ददीची समोर हात जोडला. ददीजी महाराज, अहो एक काम करा. म्हणले काय? आम्हाला एक मदत हवी. सांगा काय पाहिजे? आम्हाला तुमच्या अस्थी पाहिजे. काय पाहिजे? गड्या मागणं सोपं आहे का बरं? शब्द बोलणं सोपं आहे. काय पाहिजे? अरे वाटीवर साखर द्यायला तुमची जीवावर येते, हाळं काढून द्यायची. हाळं काढून देणं म्हणजे काय करावं लागेल? हाळं काढण्यासाठी मरावं लागेल. ददीजी महाराज म्हणे चिंता करू नका. एका क्षणात अग्नी पेटवला आणि अग्नी पेटून स्वतःची राख करून त्यांना सांगितलं, या अस्थी घ्या बाबांनो. अस्थी घेऊन निघाले. ददीजींची पत्नी आली तिकडे, आणि ददीजींची पत्नी आल्यानंतर तिने पाहिलं सर्व काही व्यवस्थित होतं फार पूर्वी. ती जेव्हा वापस येते, ज्या पतीला सांगून गेली ती अहो मी आत्ता येते, फिरून आली तर ते पतीच डोळ्यासमोर नाही. माय विचार करा, आपल्या पतीला आपण भेटून गेलोय, तासाभरामध्ये आपण वापस आलो तर ती फक्त पतीची राग दिसते, पती दिसत नाही. किती मोठं दुःख असेल. एक सांगू का माय, स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख बाप जाणं नसतं. स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख मुलगा जाणं नसतं. स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आई जाणं नसतं. स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख ते असतं की तिचा जोडीदार तिला सोडून जाणं. कारण ज्या दिवशी जोडीदार सोडून गेला त्या दिवशी तिची किंमत शून्य होते. गड्या या जगात सगळ्यात अवघड काय माहिती तुम्हाला? पतीशिवाय राहणं अवघड आहे. ज्या विधवा असतील ना माय, त्यांना विचारा काय त्रास असतो.
विधवा स्त्रीला असं वाटतं की नाही मी मेले असती चालले असतं, ते राहायला पाहिजे। विधवा आईकडे समाज चांगल्या नजरेने पाहत नाही रे, त्यांना ती पब्लिक प्रॉपर्टी वाटते, तिच्याकडे योग्य नजरेने पाहत नाही, तिला त्रास, दीडजीड सुद्धा घरातले त्रास देतो, सगळाच त्रास असतो, सगळाच जाच असतो, मरणारा मरून जातो, त्याच्या पश्चात लेकरं वागणं वाढवणं खूप त्रासदायक असतं। तरुणपणात पती जाणं म्हणजे खूप अवघड आहे। आता तरी परत लग्न करायला लागल्या महिला, इथून 30 वर्षापूर्वी ज्या बाईचा पती मेलाय, काही काही स्त्रिया अशा आहेत, देवीच आहेत, त्या एकेका मुलावर आयुष्यभर बसल्या आणि आयुष्यभर बसून त्या मुलाला लहानाचं मोठं केलं, परंतु त्यांनी दुसरा विचार नाही केला। माझ्याकडे 60 मुलांपैकी 12 मुलं अशी आहेत, त्यांच्या आईने पुनर्विवाह केला आहे आणि ते मुलं माझ्याकडे आहेत। अडचण अशी येते, खूप दुःख आहे, खूप दुःख आहे। त्यापेक्षा अजून दुःख सांगू तुम्हाला, 60 नंतर जर पती गेला तर ते असं दुःख असतं, कारण 60 नंतर पती जाणं म्हणजे खूप कष्टदायक आहे। 60 नंतर आपला पती आपल्यासाठी तो पती म्हणून राहत नाही, तर आपला एक मित्र म्हणून राहतो। 60 नंतर पत्नी ही पत्नी म्हणून राहत नाही, ते मैत्री म्हणून राहते। 60 नंतर त्यांना एकमेकांच्या मनाच्या वेदना सांगता येतात, सांगण्यासाठी कोण असतं जवळ, तर ती पत्नी असते, पती असतो। मित्र म्हणतो 60 नंतर कधीच कोणाची पत्नी जाऊ नये, चुलीजवळ जायचा अधिकार राहत नाही। म्हाताऱ्याला भूक लागली ना, चहा लागली ना, सांगायची इच्छा होत नाही। सुनबाईला सांगितलं, तिला राग आला, तिने मुलाजवळ सांगितलं तर मुलगा पण बोलला, आपल्याला काय करायचं, नाही सांगितलेलं बरं। 60 नंतर जर पती मेला, ती आई लाचार होते, ती मुलाजवळ सांगू शकत नाही, तिला वाटतं मुलाला राग आला तर माझ्याशी बोलणं बंद करेल, मी बोलावं कोणाशी, मुलगा बोलत नाही, सुनबाई बोलत नाही, नातूंना माझ्याशी बोलू देत नाही, आणि माझ्याशी जे हितगुज करणारे होते त्यांचं कसं व्हायचं। माझे आजोबा आहेत पारोडा तालुक्यात मस्वेला, आईचे वडील, म्हाताऱ्याचं वय 95 आहे, आणि आमची आजी गेली गोकुळाष्टमीच्या दिवशी, आम्ही कथेलाच होतो महाराज, आम्ही सगळेजण शिरपूर तालुक्यामध्ये। म्हातारीचं वय होतं 87। म्हातारी गेल्यावर म्हातारं 4 महिने रडलं, 4 महिने। ते म्हणायचं महाराज सगळं काही आहे रे, सगळं आहे माझ्याकडे, पण जिच्याशी मी बोलत होतो ना, तुला माहिती, अर्ध्या रात्री आम्ही उठायचो आणि अर्ध्या रात्री आम्ही गप्पा मारायचो, एकमेकांशी बोलायचो। आम्ही गप्पा मारता मारता एवढ्या लांब चालत जायचो, 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वीच्या गप्पा मारायचो, रात्र कुठे निघून जायची ते समजत नव्हतं। आज मी एकटाच आहे त्या खाटीवर, बाजूला असणारे खाट तर पडली आहे, खाटीवर अंथरूण आहे, पण खाटीवर उठून बसून मला जर खोकला आला, अर्ध्या रात्री पाण्याचा ग्लास देणारी पत्नी नाहीये, आता माझा जगून काही फायदा नाही। म्हणून 50 पर्यंत भांडणं असतं, पती पत्नीच्या सौंदर्यावर भांडतो, पत्नी पतीच्या सौंदर्यावर भांडते, पण 50 नंतर सांभाळणं असतं, एकमेकांना धीर द्यायचा असतो। 50 नंतर पत्नी पत्नी राहत नाही, तर ती आपली आई होते। म्हणून सांगतो गड्याओ माणसांना, आपली आई गेल्यानंतर तीच साथ देते ना, तर तिला सांभाळत चला, तिला जोपासत चला, तिला चिडचिड करू नका। आणि तुम्हालाही सांगतो माय, ज्या पतीला तुम्ही मूर्ख समजतायत, त्याच्या पाठीमागे उभं राहा, त्याला खचू देऊ नका, त्याला मुलांसमोर लाचार होऊ देऊ नका। शेवटी तुम्हीच एकमेकाचे आहात, कोणाचा मुलगा आणि कोणाची सुनबाई नसते बरं का। गड्याओ म्हाताऱ्या लोकांचे जे हाल आहेत ना परिवारामध्ये, ते खूप विचित्र काही काही परिवार। आम्ही फिरतो ना गड्याओ, म्हातारा बोलायला आला आमच्याशी, म्हातारी बोलायला आलं की मुलगा सांगतो म्हातारी जाय मागे, काही करते, काही कळत नाही तिला, काही बोलते। अरे मूर्खा, जिने तुला बोलणं शिकवलं तिच्याशी तू धड बोलायला तयार नाही। 60 नंतरच्या ज्या म्हातारी आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला काय हवंय मुलांकडनं? प्रॉपर्टी हवंय का? पैसा हवाय का? काही नकोय त्यांना, फक्त एकच वाटतं, माझ्या मुलाने माझ्या मुलीने माझ्या मुलाने माझ्या जवळ यावं, सुनबाईने यावं आणि फक्त 2 शब्द बोलावेत, तेवढे बोललेत ना माझ्याशी तरी भरपूर आहे। आणि जर मुलगा न बोलता निघून गेला एखाद दिवशी, जेवत नाही ती म्हातारी, का बोलणार असेल माझ्याशी, काय चुकलंय माझं असं?
का बोलला नसेल? का न बोलता चालला गेला माझ्याशी? का बोलला नाही? दिवसभर पतीला विचारते, का हो माझ्याकडनं काही चुकलं होतं का? आज बोलला नाही माझ्याशी. म्हातारा म्हणतो, माझ्याशी कुठं बोलला तू? घरी आल्या आल्या विचारते, दादा काही चूक झाली का माझी? मी आई आहे ना तुझी, बोलत जाय माझ्याशी. फक्त म्हाताऱ्याला एकच वाटतं, मी समूहाकडे हो, आई वडिलांची सेवा करणं म्हणजे खूप काही कष्ट करणं नाही. त्यांचे पाय बी दाबू नका, त्यांचे हातही दाबू नका, काही गरज नाही त्यांना हात पाय दाबायची. फक्त एक काम करा, सोपी सेवा सांगेल मी आज, सोपी सेवा सगळ्यात. सकाळी कामाला बाहेर निघतायत ना, कामाला बाहेर निघताना 2 मिनिटं आईशी बोला आणि 2 मिनिटं वडिलांशी बोला. आईला विचारा, आई तपकीरला पैसे आहेत तुझ्याकडे? काही पाहिजे आई तुला? हे 20 रुपये घे, हे राहू दे. आई काही पाहिजे का ग? बाबा तुम्हाला पाहिजे तंबाखूची पुडी वगैरे? काही अडचण आहे का? तुमच्या चष्म्याला काही प्रॉब्लेम नाही ना? काच दिसतो ना व्यवस्थित? काही अडचण नाही ना? म्हातारे म्हणून नाही दादा काही नको. म्हातारे म्हणून काही नाही. दिवसभर अशा आनंदात 2 घास जास्त खातील ते. संध्याकाळी घरी या. घरी येताना काय करा, 2 पेढ्याच्या पुड्या आणा. मुलांसाठी 1 किलोवर पेढा आणा आणि आईला 100 ग्रॅम आणि बापाला 100 ग्रॅम अशा 2 पुड्या आणा. बापाजवळ 1 द्या, आईजवळ 1 द्या. आई खाऊन घ्या, बाबा खाऊन घ्या. शिवपुराण करत आहे, भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो, 1 किलो पेढा आणल्यावर सुद्धा तुमची मुलं तुमच्यावर खुश होणार नाहीत. आणि 100 ग्रॅम ज्यांना पेढा दिलायत ना, ते रात्रभर त्या पेढ्याची पोळी सोडणार सुद्धा नाहीत. दुसऱ्या दिवशी तुमच्याच मुलांना जवळ बोलवून त्याच्यातून पेढ्याची वडी काढून तुमच्या मुलांना खाऊ घालतील. त्यांना आईबाप म्हणतात. ते नाही खाणार स्वतःला. 10,000 रुपयाची साडी पत्नीला आणा, 2-2 हजार रुपयाचे ड्रेस मुलांना आणा, खुश नाही होणार ते. पण म्हातारीला 500चं लुगडं आणा आणि म्हाताऱ्याला 200 रुपयाचं टेरिकॉटचं धोतर आणि 100 रुपयाचं शर्टाचा कापड आणा आणि शिवून द्या. म्हातारा असा आमदारासारखं जाईल आणि बस स्टँडला सांगेल नदीपात्रामध्ये, माझ्या मुलाने कपडे आणले. म्हातारी गल्लीमध्ये सगळ्या गलीला सांगत सुटेल, माझ्या मुलाने आणले, माझ्या दादाने आणले, माझ्या दादाने आणले. अवघड आहे का हो सुनबायांनो? माझ्या बहिणी आहात तुम्ही सगळ्या, 2 शब्द गोड बोला ना सासूशी. नाराज झाले असेल ना, जवळ जा. आई तुम्ही पण दुसऱ्या गावाहून आले आहेत, मी पण दुसऱ्या गावाहून आले. हे घर तुमचं होतं नाही अगोदर ना, माझं होतं. ज्यांचं घर आहे बाप बेटे दोघं खुशी आहेत, दोघं एकमेकांशी गोड आहे. मग आपणच का वाईट राहावं? बोलून घ्या गोड. सासूबायांनो तुमची मुलगी लांब गेली आहे, ती मुलगी ना मेल्यावर आल्या आल्या तुमचा गळा तपासेल, आहे का भाऊ तिथं काही शिल्लक? तुम्ही किती मुली जीव लावा, तुमची शेवटची सेवा सुनबाईच करणार आहे. तोंड वाकडं करेल भलेच, पण शेवट तीच करेल. म्हणून त्या सुनबाईंना पण जीव लावा. दिवाळीला मुलाशी भांडायचं, अरे सगळ्या गाव गल्लीतल्या बाया मुलींना साड्या आणतायत सुनबाईंना, तू नाही आणत का? आण, चांगली भारीतली साडी आण. काय अडचण आहे? करा थोडा मनाचा मोठेपणा. परिवार सांभाळणं गरजेचं आहे. एकमेकांना प्रेम द्या रे. घरच्या सुनबाईला प्रेम देत नाही, गलीतल्या सुनबायांजवळ गुटू 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 बोलतात. काय कामाचं आहे ते? घरच्या सासूबाईंना जीव लावत नाही. घरची सासूबाई भांडायला लागली, का ग टाक पट पट पोड्या. म्हणले ह्या मला नाही जमत म्हणे, चालली म्हणले मी. मुलगा घेतला आणि गेली शेजारच्या घरी. शेजारच्या घरी गेली आणि शेजारच्या बाईजवळ सांगायला लागली, आमची सासूबाई तर अशीच आहे, आमची सासूबाई तशीच आहे, आमची सासूबाई अशी. ती शेजारची बाई म्हणे इकडे ये. म्हणे काय? 2 मिनिटं नळ आलेत, मी पाणी भरते, तो पण 2-3 पोळ्या तू टाक. तिथं बसली पोळ्या टाकायला. मग तुला घरच्याच पोळ्या टाकायला काय रोग होत होता? या असं बोल नाही माझं. तुम्हाला राग आला तर पुढच्या वर्षी बोलू नका, काही अडचण नाही. माझी खूप धावपळ होते. सत्यता ही आहे. एकमेकांना प्रेम द्या, वात्सल्य द्या. ज्यांचा कंटाळा करतायत ना, एक दिवस असा येईल त्यांच्याशी बोलण्यासाठी तरसाल, पण ते तुमच्याशी बोलणार नाही. गए हुए आते नहीं, उनकी याद आती है.
म्हणून माय प्रेम द्या एकमेकांना. माणूस निघून गेला ना आपल्या इथून, एकदा निघून गेला ना परत नाही येत तो. परत तुमच्या सासवा काही आंबरचा पाटा बांधून नाही आल्या, एक दिवस जाणारच आहेत ना. मग द्या की प्रेम, काय होतं. तिकडे गेल्यावर जर तिने सांगितलं की माझी सुनबाई खूप चांगली आहे, एकदम भारी व्हायचं, तुमचं कल्याणच होईल, तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण प्रेम द्या. मी विनोदाने एक नेहमी सांगतो दृष्टांत. एक सुनबाई आहे ना, सासूला लग्न झालं, पती तिचा त्या ठिकाणी मापू नोकरीला होता, श्रीमंताची पोरगी करून आणली, घरात राहायचे. ती सासूबाई काय करायची, तिला तपकी लावायची सवय होती, भिंती रंगवायची सासूबाई, बिना कलर आणायच्या. मग ते सुनबाईला चिड यायची, खोकला यायचा. ते बोलले का हो, माझ्या फ्रेंड्स माझ्याकडे किट्टी पार्टीसाठी येतात आणि तुमच्या आईमध्ये अहो 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 चालू राहतं. मग तुमच्या आईची जी खाट आहे ना ती घराच्या बाहेर घ्या. तू म्हणले ठीक आहे आई, तुझी खाट घराच्या बाहेर. भाऊ म्हणलं काही अडचण नाही, घरात येईन बाहेर आहे की सारखंच आहे. जिन्याखाली ठेवली, जिन्याखाली ठेवली का हो, तुमची आई उठली सुटली गलीतून बायांना बोलवते आणि त्यांच्याजवळ गप्पा मारत बसते, ते मला आवडत नाही. मग एक काम करा ना गडे, म्हणे काय, तुमच्या आईची खाट आहे ना तिथं नको ठेवा, आता बाजूला गोठा आहे, गोठ्यात ठेवून द्या, गोठा बाहेरून लावून घेत जाऊ आपण. हो म्हणून दिलं त्याने, बाजूच्या गोठ्यात खाट ठेवली. आणि आता म्हातारीजवळ एक घंटा दिला. आता म्हातारी दिवसभर घंटा वाजायची. ते म्हणले हो झोपून दिला हो तुमच्या आईने दिवसभर, मला दिवसभर म्हातारी घंटाच वाजते. मग एक काम करा, ऐका ना गडे, म्हणे काय, तुमच्या आईची खाट ना आपल्या शेतामध्ये झोपडी केली ना आपण, तुम्ही झोपडी इथून उचला आणि शेतातल्या झोपडीमध्ये जाऊ द्या. मुलगा जवळ आला आणि जवळ आला ना आईला सांगू लागला, आई ए आई, काय माझी पत्नी असं म्हणते. कसं, आईला इथली हवा त्रास देते, म्हणून आईला शेतातल्या हवेत जाऊ द्या आपण, सुंदर हवा आहे, आईला शेत आवडतं ना. आई हसली, राजा तुझं दुःख कळतंय मला, आई मेली तर तुला त्रास नाही होणार, पण पत्नी मेली तर त्रास होईल. उचल माझी खाट, जाऊ दे. तुझ्या संसारात तू सुखी आहेस ना, मला दुसरं काही नको, तू सुखी राहा बाबा. फक्त एक अट आहे, काय, मला दररोज 1 मिनिट भेटायला येत जा. चालेल म्हणले आई. आता ती खाट शेतात गेली, झोपडीमध्ये. मुलगा दररोज यायचा, 1 मिनिट भेटायचा आणि जायचा, दररोज यायचा, 1 मिनिट भेटायचा, जायचा, दररोज यायचा. ती पत्नीला खटकायचं, म्हणजे दररोज उठले का सुटले चालले शेतात, मला भेटायला येत नाही, अहो शेतात जातात, मला भेटायला येत नाही, अहो शेतात जातात. तिने एक दिवशी बोलवलं, गाओ इकडे या. म्हणजे काय, एक ऐकणार का माझं, बोल ना, काय राहिलं आता, एक ऐकाल, हो बोल ना, काय राहिलंय, एक ऐकाल का, सांग ना काय ग. एक काम करा, तुमच्या आईचा खूप त्रास व्हायला लागला, तुमची आई कधी मरणारच आहे ना. हो, एक काम करा, एवढं रॉकेल घ्या, झोपडीवर टाका आणि लावा काडी, एकदाची जळाली ना कटकटच मिटेल. त्याने खाळ कानात लावली, पण कानात लावल्यावर ती रडायला लागली आणि तिचं रडणं त्याच्याकडनं पाहावं गेलं नाही. ते म्हणले, मी चालली माझ्या आईच्या घरी, सांभाळा तुमच्या आई. त्याने विचार केला, जाऊ दे, आईला कधीतरी आपल्याला जडायचं आहे. हातामध्ये 5 लिटर रॉकेलचा डबा घेतला, माचीस पेटी घेतली, चालायला लागला. चालता चालता त्याला आठवलं, लहान होतो, मला खाता येत नव्हतं, माझी आई खाऊ घालायची. लहान होतो, माझी आई शेजाऱ्या पाजाऱ्याकडे धुणं भांडं करायला जायची, दिवस रात्र एक करायची, कष्ट करायची, पैसे कमवायची आणि मला शिक्षणाला द्यायची. लहान होतो, एक दिवस असा होता की घरामध्ये खायला नव्हतं, एकच भाकर होती, माझ्या आईने मला खाऊ घातली, भुकेल्या पोटी झोपली. काय नराधम असेल मी, आणि त्या आईला जाणण्यासाठी मी आज जातोय. आई क्षमा कर मला. चालता चालता विचारामध्ये होता, पायाला ठोकर लागली, धडकन खाली पडला आणि तोंडातून एकच शब्द निघाला, आई. शब्द निघाला, डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. आई, लहानपणी मला आजार झाला होता आई, रात्रभर आई करायचो, मेलो असतो नाही त्यावेळेस परवडलं असतं, आज तू असली असती.
रात्रभर झोपायची नाही का तू? रात्रभर मला रात्रभर ताप होता तर तू मला रात्रभर मिठाच्या पानाच्या घड्या ठेवल्या ग, मला बरं केलंस तू. आणि काय नरदम असेल मी, काय पापी असेल मी, तुला जाळण्यासाठी येतोय. जड अंतःकरणाने गेला. गड्याओ, आईची माया जगात सर करू शकत नाही कोणी. या महिला बसल्यात ना, यांना विचारा, जोपर्यंत माहेरामध्ये आई येत तोपर्यंत यांची पिशवी कधी खाली येत नाही. येते का कधी पिशवी खाली? त्या पिशवीमध्ये पापड काही द्यायची गोष्ट आहे का? पापड तरी माय टाकून देईल, काही ना काही देईल. ती न देता पाठवूच शकत नाही. किती प्रेम करते हो आई. दिवसातून 4 वेळेस फोन करते. कशी आहेस ग? चांगली आहेस का ग? काय करते ग? जेवलीस का ग? जिची आई गेली असेल ना तिला विचारा, ती आता फोनची वाट पाहत असेल पण तिला फोन येत नसेल. एकदा का आई गेली ना, जीवनातला मायेचा सागर जातो. आई गेल्याचं दुःख काय असतं मी दररोज पाहतोय. माझ्याकडे लेकरं आहेत ना गड्या हो, ज्या आई वडीलवाले मुलं पण आहेत माझ्याकडे. त्या मुलांच्या आई आहेत ना, पिशव्या भरून भरून आणतात खाऊच्या, जवळ बसवतात आणि लेकरांना खाऊ घालतात. त्यावेळेस ज्यांना आई वडील नाहीत ना, ते लेकरं असं एवढं तोंड करून पाहतात. आज आमची आई राहिली असती, त्या आईने आम्हालाही खाऊ घातलं असतं. एकदा आई जीवनातून गेली ना गड्या हो, तेवढं प्रेम आपल्याला कोणाचं नाही मिळत. ते आशेने पाहतात आणि माझ्या धर्मपत्नीकडे पाहतात. तिला कळतं यांना आईची गरज भासते, जवळ जाते आणि डोक्यावरून हात फिरवते. काय दुःख असतो तो मायेचा. पाठीवरून फिरलेला हात हजारो स्वर्गांपेक्षा मोठा आहे, तो आईचा हात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजामाता, राज्याभिषेकाला 12 दिवस झाले होते आणि राज्याभिषेकाला 12 दिवस झाल्यावर राजे रायगडावर होते. आऊसाहेबांना आता ही हवा झेपत नव्हती, म्हणून रायगडाच्या पायथ्याशी आऊसाहेबांसाठी एक वाडा बांधण्यात आला होता. आऊसाहेब त्या वाड्यात राहायच्या आणि आऊसाहेबांची तब्येत जरा खराब झाली. राजांना कल्पना होती. एक दिवशी धावत एक सेवक गडावर गेला आणि आवाज दिला, राजा धावा, राजा धावा. राजे धावत आले. काय झालं रे? काय झालं? राजा, जर देव न करो मी इथपर्यंत येईपर्यंत आऊसाहेब वाचले आहेत की नाही मला माहित नाही. राजांनी डोक्यावर टोप नाही ठेवला, पायामध्ये वाहनाने घातल्या, घोड्यावर नाही बसले. राजे पडत निघाले गडावरून. सगळं सैन्य मागे. काय झालं? सगळं रायगड विचार करतोय, राजे का पडतायत? कोणीतरी धावत, राजा थांबा, पालखीत बसा. राजा पालखीत बसा. राजा म्हणले, अरे जिने 9 महिने 9 दिवस मला पोटात ठेवलं, तुला भेटायला जाताना मी पालखीवर बसेल? शेवटची भेट आहे ना. धावत निघाले राजे, धावत निघाले राजे. आणि धावत आल्या जसं त्या ठिकाणी त्या वाड्याची पायरी चढले. वाड्याची पायरी चढताच राजांच्या मनामध्ये आठवण आली की मी पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याबरोबर आऊसाहेब पुढे यायच्या. आणि आल्या विचारायच्या, राजा आलात, आज आऊसाहेब आल्या नाहीत, याचा अर्थ आज आऊसाहेब माझ्यासाठी शिल्लक राहिल्या नाही. धावत गेले. ज्या क्वाटवर आऊसाहेबांना टाकलं होतं त्या क्वाटवर आऊसाहेबांचे पाय पकडले आणि राजांना आठवलं, ज्या वेळेस मी आऊसाहेबांच्या पायावर नतमस्तक व्हायचो ना, त्यावेळेस आऊसाहेब वरून पाठीवर हात ठेवायचे. राजांना लक्षात आलं, माझ्या पाठीवरचा हात आता कायमचा गेलाय. पाठीमध्ये खंजीर खुपसणारे हजारो भेटतील, पाठीमध्ये खंजीर खुपसणारे हजारो भेटतील, पण पाठीवर हात ठेवणारी फक्त एक आई असते. आणि ती आई जीवनात गेली की त्यानंतर बापू आपल्या जीवनातला मायेचा पूर्णपणे समुद्र आटतो. सोडून गेली आई, सोडून गेली आई आम्हाले कराला. आई 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 आता म्हणून मी कुणाला. सोडून गेली आई आम्हाले कराला.
ज्या दिवशी माय सोडून जाते ना त्या दिवशी गलीतल्या 4-5 बाया येतात आणि त्या म्हणतात बाळा रडू नकोस रडू नकोस, आम्ही तुझ्या आईसारखे आहोत. काय म्हणतो? आईसारखे. आई सारखं होता येतं पण आई होता येत. तुम्हाला माहिती का आई म्हणजे आई नाहीये, आई म्हणजे ईश्वर आहे. देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, प्रत्येकाची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून तो आईच्या रूपात येतो आणि प्रत्येक लेकराची काळजी घेतो, म्हणून त्या आईला जोपासतो. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. ओ सोडून या गेली आई सारा परिवार, ओ सोडून या गेली आई सारा परिवार. विश्वमौली ज्ञानोबा यांना जेव्हा अर्ध्या रात्री विठ्ठल पंत आणि रुक्मिणी दोघंच्या दोघं सोडून गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताबाई सगळ्यात अगोदर उठली. मुक्ताबाईने हात लावला, सोपान दादा. आई बाबा दिसत नाही. सोपान दादांनी ज्ञानदांना हात लावला, ज्ञानदा आई दिसत नाही. चौघ भावंड उठले, आई शोधतायत बाबा शोधतायत, दोघं दिसत नाही. भावांनी आवाज सोडला, आई बाबा. धावतायत तिकडे तिकडे सैरावैरा, पण नाही दिसत. आज जगाची जी माऊली आहे ना ज्ञानोबा आहे, त्यांना सुद्धा आईचं प्रेम पूर्ण भेटलं नाही. हो लेखी सुना रडत बसती काना कोपऱ्यात, लेखी सुना रडत बसती काना कोपऱ्यात, आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. ओ आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. हो आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. सोडून या गेली आई आम्हाले कराला, सोडून या गेली आई आम्हाले कराला. आई 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 आता म्हणून मी कुणाला, आई 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 आता म्हणून मी कुणाला, आई 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 आता म्हणून मी सोडून या गेले आये आमाने कराला. आई 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 आता म्हणू मी कुणाला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आईच्या प्रेमाची उणीव भासते, तेव्हा तुम्ही आम्ही काय साधारण आहोत ना. म्हणून आईवर प्रेम करा. हा गेला हातामध्ये घेऊन, आणि घेऊन गेल्यानंतर त्याने काय केलं, ते रॉकेल घेतलं, ओतलं झोपडीवर आणि पाणावलेल्या डोळ्यांनी काडी घेतली आणि टाकली झोपडीवर. आग चालायला लागली सगळीकडे आणि आवाज दिला, आई आई काय पापी आहे ग मी, आई मी तुला सुद्धा सोडलं नाही, आई मला क्षमा कर, आई मला क्षमा कर. रडायला लागला, रडायला लागला. पण ऐका गड्याव, एक म्हण आहे आपल्याकडे, देव तारी त्याला आणि जो हाते पाय मरे त्याला देव बी काय करी. नेमकं त्याच्या शेतामध्ये रात्रीच्या गायी यायच्या, वनगाई. त्यामुळे म्हातारीला झोप लागायची नाही. म्हातारी गायी वाढण्यासाठी गेली होती. आणि गायी वाढण्यासाठी म्हातारी गेली. म्हातारीने झोपडी पेटलेली पाहिली आणि झोपडीच्या प्रकाशामध्ये आपल्या मुलाचं तोंड पाहिल्यानंतर त्या आईला वाटलं, देवा एक काम केलं असतं तरी मी झोपडीत राहिले असताना बरं झालं असतं, कारण माझा मुलगा मला जाळतोय हे तरी मला कळलं नसतं रे. माझा स्वतःचा मुलगा मला जाळण्यासाठी आला. म्हातारी टेन्शन मध्ये आली.
म्हातारीचं एकच वाक्य होतं, एकच ओढ म्हणेल, जास्त नाही, वेळ खूप होतोय. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताल नको देऊस कशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताल नको देऊस कशाला. आता मेले ना तर नको. हो तुला पाहून पाहून जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. पुष्प फुलांनी सजवून डोली, स्मशानात मी बांधली खोली. जिवंतपणे आई बाबांना खाऊ घालत नाही, मेल्यावर हे पंक्तीच्या पंक्ती उठवता, गुलाबजामच्या पंक्ती, बुंदीच्या पंक्ती. कशाला खाऊ घालतोय? एकही माणूस खाऊ घालू नको मेल्यावर. मी तर म्हणतो 10व्याचं खायला पण जाऊ नका तुम्ही, पण जिवंत असताना आई वडिलांना खाऊ घाला. कशाला लोकांना ते खाऊ धावतायत? आम्ही अशी पंगत घातली आणि एवढे लोक जीव घातले, 11 पितर जीव घातले, पुष्कळ आहे. जिवंत कधी खाऊ घाला, त्यांचा आत्मा शांत करा, त्यांना परत जन्म घ्यायची इच्छा नको, इतकं चांगलं द्या. ती म्हातारी, तिने पाहिलं ती जंगली श्वापदांना घाबरून एका झाडावर बसली. जे झालं ते झाडावर बसू म्हणले. झाडावर बसली म्हातारी. हा घरी गेला आणि त्या दिवशी थोड्या वेळामध्ये 10-5 चोर आले. आणि चोर खाली बसले. 5 चोर होते, खाली बसले. आणि खाली बसल्यानंतर त्यांनी गाव लुटून आणलं होतं आणि त्यांच्याकडे होतं सोनं. काय होतं? सोनं. ते वाटा पाडायला लागले. आता 5 वाटे काही सारखे पडत नव्हते, ते वाटा पाडायचे, थोडंफार कमी अधिक व्हायचं. ते म्हणले अजून 1 वाटा आपण पाडायला पाहिजे होता, पण आपण 5च जण आहेत, कसं करायचं आता? 6व्या वाट्याचं काय करायचं? वरून म्हातारी म्हणाली, भाऊ चिंता करू नका, मी 2800 म्हणे. आता नेमकं त्या दिवशी होती अमावस्या. चोर म्हणे बापरे. म्हातारीचा आवाज दिसतोय, म्हातारी खंतड दिसते. म्हातारी काय आपल्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. चोर टांगे डांग, सोनं तिथंच. म्हातारी खाली उतरली. म्हातारीने सगळं सोनं सरकळलं, गाठ मारली आणि डोक्यावर घेतलं. कुठं गेली असेल बरं म्हातारी? हा, मुलाकडे. या म्हातारींना किती त्रास द्या पोरींनो, तुम्ही तुमच्या आईंना किती जीव लावा, शेवटी त्यांना मुलंच गोड लागतात. मुलंच गोड लागतात त्यांना. म्हातारीने डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेऊन आली म्हातारी मुलाच्या दाराशी आणि आवाज दिला, दादा, ओ दादा, दार उघड. सुनबाई म्हणे, ओ. म्हातारी खरंच जाणलं का? तो ने बघ आज झोपडीचा व्हिडिओ काढला. मग म्हातारी आली कस काय? ती टेन्शन मध्ये बुवा. म्हातारी दरवाजा, दादा दरवाजा उघड. सुनबाई, तू मुलगा म्हणे, तू दरवाजा उघड. ती म्हणे मी उघडणार नाही, आता ती काही मला सोडणार नाही. आली ती, आता आली, मेल्यावर सुनबाई रडायला लागली. मुलगा म्हणे, तुम्ही उघडा. तो गेला. म्हणे, माडी तू कशाला आली? तू तर गेली होती ना, कशाला आली? म्हणे, भाऊ तुला भेटायला आली. जाय म्हणे, मला नको भेटू आता.
नाही म्हणे भेटायला आली म्हणे हनुमान चालीसा म्हणे बाबा पाठ नाही मग तरी म्हणले माझा पाठ नाही हनुमान चालीसा म्हणे जय श्रीराम म्हणते तुम्ही पप्पांना नाव तर मी कसं काय म्हणू बरं काय करावं बा म्हातारी दरवाजा टोकायची हो म्हणे जे होईन ते पण दरवाजा उघडून तर घेऊ दरवाजा उघडला म्हातारी फास्ट घरात ये बाहेर म्हातारीने गसोडं खोललं आता काय सुनबाईनं पाहिलं वा आत्या चहा करू का काय सांगावं बा अशा एका मिनिटात रंग बदलता लगेच ज्या म्हातारींच्या हातामध्ये गोट येत ना त्यांची मजाच वा लगेच चहा लगेच कांदे कापून पोहे तयार लिहा का अहो पाणी प्या पाणी प्या चहा लिहा म्हातारीने बापरे म्हातारीने चहा पाणी पिलं सनबाई विचार लागली आत्या इथलं कस काय तुम्ही तर मेल्या होत्या ना म्हणे हो म्हणे बाई माझ्या मुलाने काडी लावली तसं पहिल्याच दुक्कडमध्ये मी अशी वर गेली म्हणे हलकी हलकी होऊन डायरेक्ट वर गेली डायरेक्ट स्वर्गदेवामध्ये आणि तिथला राजा होता इंद्र स्वर्गामध्ये गेली मी चांगलं काम केलं होतं आणि तिथं गेल्या इंद्र महाराजने मला बोलवलं तुझे सासरे भेटले तिथं तुझ्या सासऱ्यांना कारकूनची नोकरी आहे आणि त्यांनी असं फालकं मारून एवढे कमवून ठेवलेत ना तिकडे आणि त्यांनी सगळे माझ्या हवाले करून दिले ते म्हणले असं आत्या माझे मायबाप भेटले होते का म्हणे हा बहीण म्हणे कसं काय ते म्हणे बहीण तुला बाप तर चांगला आहे पण तुला मायना बोलता हाल येतच का बरं ती घर बांधवणं भांडा करा काम करस म्हणे जित्र्या कुठे तर काय कुठे म्हणे मग माझ्या आई वडिलांनी त्यांनी पण मजबूत जमवलंय म्हणे मग त्यांचा निरोप काय अंडेरले भेटायला दाड द्या पाठवा म्हणे मुलीला भेटायला म्हणे खरंच म्हणे हां म्हणे कसं जावं लागेल काय नाही सोपं आहे तशीच झोपडी बनवावी लागेल तुला बसवावं लागेल मुलगा म्हणे आई खरं आहे का म्हणे हो बाबा खरं आहे मी कसं काय येऊन गेली वापस तो काय म्हणायचा आई रिकामं काम करू नको मग तरी चापटरे बरं तू जाऊ नको नाही मी जाईल माझ्या आईवडिलांना भेटायला ठीक आहे म्हणे जा मुला बोललो इकडे म्हणे भाऊ मी बारीक होती मला जेमतेम झोपडी चालली तुझी पत्नी तब्येतला चांगली आहे चांगली झोपडी बनव मजबूत सुनबाईल म्हणे पूर्णाच्या पोळ्या टाक आंब्याचं सीझन आहे आंब्याचा रस कर पोटभर खाऊन घेतलं म्हणे भाऊ मोठा टोकर आण म्हणे का बरं बाहेर निघाले की टोकर लोटून द्यायचं त्याला आता कुठं घडलंय सांगणार नाही ते मोरे साहेब बसले लगेच चौकशी लावतील ते जशी लोटली मध्ये अजून आली नाही ती जैसे जाचे कर्म तैसे पड देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे पड देतो रे क्षणिक सुखासाठी येते कुणी होतो नीती भ्रष्ट क्षणिक सुखासाठी लोक नीती सोडायला तयार आहेत नीतीने वागा प्रत्येकाला सन्मान द्या